नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं प्रिया क्रिएशनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी पोटली बॅग कशी स्टिच करायची हे बघणार आहोत। ब्लाऊजच्या उरलेल्या फॅब्रिकपासून आणि खूप सुंदर ही पोटली बॅग तयार झाली। अगदी रेडीमेड जशी मिळते मार्केटमध्ये त्याच पद्धतीने ही तयार झालेली आहे। याचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। ही पोटली बॅग बनवण्यासाठी मी ते ब्लाऊजचं शिवल्यानंतर राहिलेलं जे फॅब्रिक आहे ते घेतलेलं आहे। 19 बाय 12 इंच असा एक फॅब्रिकचं पीस घेतलेला आहे। त्याच कलरमध्ये एक अस्तरचं फॅब्रिकचं पीस घेतलेलं आहे। त्याचं माप आहे 19 बाय 8 इंच। मेन फॅब्रिकच्या मापाप्रमाणे एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे कट करून। त्याचं जे नॉन वोवनचं फॅब्रिक आहे ते घेतलंय, तेवढ्याच मापाचं घेतलंय आणि चारही बाजूने याला स्टिच करून घ्यायचंय। एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे। हे शॉपिंग बॅग लावणं ऑप्शनल आहे, त्याच्यामुळे थिकनेस चांगला येतो म्हणून मी लावलेलं आहे। तुम्हाला नसेल लावायचं तर नाही लावलं तरी चालेल। याला चारही बाजूंनी जोडून घेतलं। त्याच्यानंतर आता हे जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते असं वरच्या बाजूने इथे ठेवायचं आहे। सरळ फॅब्रिकवर अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आहे आणि इथे वरून एक शिलाई करून घ्यायची आहे। वरच्या बाजूने शिलाई केल्यानंतर हा फॅब्रिकचा पीस असा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे दाखवले त्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे आणि इथे कडेने शिलाई करून घ्यायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून। इथे कडेने अर्धा इंचाची मार्जिन ठेवून शिलाई करून झालं। हा पीस इथे सरळ करून घ्यायचा आहे। अस्तर आतमध्ये जाईल अशा प्रकारे। आतमध्ये अस्तर गेल्यानंतर हे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे। खालच्या बाजूने इथे जो जॉइंट आहे जॉइंटवर जॉइंट येईल अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने हे दोन्ही कापड जे आहेत ते पकडून संपूर्ण गोल राऊंडवर शिलाई करून घ्यायची। ही शिलाई झाल्यानंतर जिथे जॉइंट आहे तिथे बरोबर असं फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्या अपोजिट साइडला एक मार्किंग करून घ्यायचे। इथे वरून 1 इंचावर एक मार्किंग करायचे संपूर्ण राऊंडवर। हे 1 इंचाचं मार्किंग झाल्यानंतर त्याच्या खालीच परत अर्धा इंचाचं परत एक मार्किंग करायचं आहे। ते पण संपूर्ण राऊंडवरच करायचं आहे आणि ह्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे संपूर्ण राऊंडवर। 1 इंचाचं एक मार्किंग आहे तिथे आणि अर्धा इंचाचं जे मार्किंग आहे तिथे। तर इथे संपूर्ण राऊंडवर जसं मार्किंग केले त्याप्रमाणे स्टिच करून घेतलं आणि शिलाया लॉक करून घेतल्या। आता जे खालचं अर्धा इंचाचं मार्किंग आहे त्याच्यावर शिलाई करून घेतली। संपूर्ण राऊंड मध्ये ही शिलाई करून घ्यायची आहे। हा पीस तयार झाला आहे। आता याचा बेस तयार करायचा आहे। बेस तयार करण्यासाठी मी इथे रबर शीट घेतला, असं 4 फोल्ड मध्ये करून घेतलेला आहे। चौकोनी तुकडा असा 4 पदरी फोल्ड केलाय। त्याला 3-3 इंचावर सेंटर पासून मार्किंग केलं आणि हे कटिंग करून घेतलं तर छान सर्कल इथे आपल्याला मिळालेला आहे। या सर्कलच्या रबर शीटच्या खाली आणि वरती अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आणि त्याला गोलाकार शिलाई करून घ्यायची आहे। हे कस्टमरचं आहे ऑर्डरचं, तर मी त्यासाठी इथे रबर शीट वापरले। तुम्ही नॉन वोवनचं फॅब्रिक वापरू शकता किंवा मग आटा बॅग, राईस बॅग सुद्धा वापरू शकता। आता हा सर्कल इथे जोडून घ्यायचा आहे खालच्या बाजूने। तर ही बॅग उलटी केली आणि त्याच्या खालच्या बाजूने असं इथे राऊंड जोडून घेतला। इथे हा राऊंड मी जोडून घेतला आणि बॅग आता सरळ करून घ्यायची। इथे त्याचे रफ एजेस दिसू नये म्हणून इथे पाइपिंग सुद्धा करू शकतो आपण। तर ह्याला आता सरळ करून घेतलं। आता हे जे असं फोल्ड करून मार्किंग केलं होतं अपोजिट साइडला, जिथे जॉइंट आहे त्याच्या अपोजिट साइडला आणि जॉइंटच्या तिथे, तर तिथे जॉइंट जिथे आहे तिथे अलीकडे आणि पलीकडे थोडं अंतर ठेवून असे 2 होल करून घ्यायचे आहेत। हा होल अस्तरचं जे फॅब्रिक आहे त्याला आला नाही पाहिजे, फक्त वरचं जे फॅब्रिक आहे आणि नॉन वोवनचं फॅब्रिक आहे त्यालाच आला पाहिजे। छोटासा होल करायचा आहे आणि ह्याच्या अपोजिट साइडला सुद्धा होल करून घ्यायचा आहे। 2 शिलायांच्या मध्ये जे अंतर आहे तिथे हा होल आला पाहिजे। तर असं दोन्ही बाजूला मी होल करून घेतले। याच्यामध्ये मी नॉट्स घालणार आहेत गोल्डन कलरच्या, तर इथे नॉट्स घेतलेले आहेत 19 इंचची। तर असे याच्यामध्ये मी हेअर क्लिप घातलेली आहे आणि ती नॉट ह्याच्यामध्ये अडकवलेली आहे।
तर एका बाजूचे जे 2 होल आहेत त्याच्यातल्या एका होलमधून हे घालायचं आहे आतमध्ये, जिथे अर्धा इंचाचं गॅप आहे त्या गॅपमधून, आणि त्याच साईडचं जे होल आहे तिथून हे बाहेर काढायचं आहे. अशीच दुसरी नॉट जी आहे ती सुद्धा ह्या अपोजिट साईडला टाकायची आहे त्याच्या, आणि ती सुद्धा त्या अर्धा इंचाचं जे गॅप आहे त्याच्यामधून काढून घ्यायची आहे आणि ती दुसऱ्या बाजूला आली पाहिजे. त्याची दोन्ही टोकं अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे. 3 बाय 3 इंचचा एक स्क्वेअर पीस घेतलेला आहे मी, त्याच फॅब्रिकचा घेतला आहे. त्याला बरोबर असं टोकाला टोकं जुळून फोल्ड करून घेतला. त्याच्याबरोबर त्या टोकावर दोन्ही नॉट्स एकत्र ठेवलेले आहेत आणि स्टिच करून घेतले. त्याचं सुंदर असं लटकन बनवून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम याच पद्धतीने करायचं आहे. वरच्या बाजूला त्याच्या हँडलसाठी मोत्यांची एक माळ लावून घेतलेली आहे. जिथं नॉट्स आहेत त्याच ठिकाणी मोत्यांची माळ अशी लावून घ्यायची आहे. तर खूप सुंदर अशी ही पोटली बॅग तयार झाली. पाहू शकता हिचा फायनल लुक. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या आधीसुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता.